नमस्कार नाशिककर, कसे आहात सगळे? मजेत ना? आज सुट्टी होती तर म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊयात. आज मी नाशिकच्या एकातही रेशमी टेकड्यांवर बसलेलं इतिहासाचं एक अनमोल स्थळ म्हणजे पांडवलेणी ह्या ठिकाणी जाणार होते. हो माहिती आहे, तुम्ही सगळेच पांडवलेणीला गेले असाल, पण खरंच सांगू का, मी आज फर्स्ट टाईम वरती टेकड्यांवर जाणार होते आणि माझा हा छोटासा अनुभव आहे जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर चला माझ्यासोबत पुन्हा जाऊया. इथपर्यंत पोहोचायला साधारणतः 262 पायऱ्या चढाव्या लागतात, पण वर पोहोचल्यानंतर सगळा थकवा सगळ्यांचा दूर होऊन जातो. पांडवलेणी नावामुळे वाटतं की गुहा पांडवांनी बांधल्या असतील, पण खरं म्हणजे या लेण्या बौद्ध भिक्षूंनी इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 6व्या शतकांदरम्यान केलेल्या आहेत. एकूण 24 लेण्या असून इथे बौद्ध आणि जैन कलाशैलीचा सुंदर मिलाप दिसतो. सिंह, हत्ती, बैल आणि अप्रतिम शिल्पांसोबत बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले दिसतात. यातील गुहा क्रमांक 18 म्हणजे चैत्यगृह, ध्यान आणि प्रार्थनेसाठी खास बनलेले एक सुंदर सभागृह. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर पांडवलेणीला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.